पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक हे संपावर गेलेले आहेत। रिक्षा चालकांचा आजपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन पाहायला मिळेल। गॅस टंचाईमुळे रिक्षा चालकांनी हा संप पुकारलेला आहे। रिक्षा मिळत नसल्यामुळे मात्र दुसरीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। रिक्षा चालक रस्त्यावर उतरून रिक्षा बंद करत आहेत। मात्र याचा थेट फटका शहरामधील प्रवाशांना सहन करावा लागतोय। माहिती जाणून घ्या, मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे रिक्षा चालक संपावर गेलेले आहेत, या सगळ्या संदर्भात कोणकोणत्या विविध मागण्या आहेत, दुसरं हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे, शहरामधील प्रवाशांना याचा कसा फटका सहन करावा लागतोय? नक्कीच आपण बघितलं तर आज रात्रीपासून मध्यरात्रीचे सगळे रिक्षा चालक हे संपावर गेलेले आहेत। आज कलेक्टर ऑफिसवर मोर्चा देखील जाणार आहे आणि बेमुदत चक्का जाम करणार असल्याचा इशारा देण्यात आहे। मात्र या आंदोलनाचा फटका आता सामान्य नागरिकांना बसतोय। मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो। शहरातील मुख्य चौक बाबा पेट्रोल पंपवर मी उभा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे प्रवासी रिक्षाची वाट बघतायत। इथे काही रिक्षा चालक देखील थांबलेले आहे। जर हुकून चुकून एखादी रिक्षा आली तर त्या रिक्षा चालकाला थांबून जाब विचारला जातोय, त्याच्या रिक्षातून प्रवासी उतरवले जातात। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। गॅस टंचाईमुळे सगळ्या आंदोलन हे जे सगळे रिक्षा चालक आहेत त्यांनी संपाची भूमिका घेतली होती आणि आज हे सगळे रिक्षा चालक संपावर गेलेले आहे। आणि आज जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, गॅस टंचाईचा विषय असेल किंवा ही सगळी परिस्थिती निवळेपर्यंत 24 तास पंप सुरू ठेवण्याची मागणी केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून LPG गॅस जे रिक्षांमध्ये भरले जातात ते संभाजीनगरला आलेले नाही, त्यामुळे अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर उत्तर मिळावं म्हणून रिक्षा चालकांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। बाबा पेट्रोल पंप असेल, क्रांती चौक असेल, चिकलठाणा, मुकिंदवाडी जे सगळी महत्त्वाची ठिकाणे आहेत तिथून रोज लोक प्रवास मोठ्या प्रमाणात करतात। त्या ठिकाणी प्रवाशांचे प्रचंड हाल होते। स्मार्ट सिटी कडून काही बसेस ज्यादा सोडण्यात आल्याची माहिती मिळते, मात्र या बसेसमध्ये देखील प्रचंड गर्दी आहे, लोकांना बसायला जागा नाही। त्यामुळे रिक्षा चालकांच्या संपाचा फटका आता लोकांना बसायला सुरुवात झालेला आहे। हो, प्रवाशांचे हाल होत आहेत आणि दुसरीकडे आता या संपाच्या संदर्भात प्रशासनाच्या मार्फत लवकरात लवकर तोडगा निघणं अपेक्षित आहे। धन्यवाद माहितीसाठी।